नमस्कार, बातमी आहे लॉयड्स मेटल व एनर्जी सुरजागड लोह खनिज खाणीची। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात या खाणीची जोरदार चर्चा आहे। नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लोह खाणीचा भव्य शुभारंभ केला आणि भारतातली 100% ग्रीन मायनिंग कंपनी असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला। मात्र त्यांचा हा दावा फोल ठरवत या खाणीमुळे मानवी जीवाला धोका असल्याचे सांगत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलू बेले यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ प्रादेशिक अधिकारी तानाजी सावंत आणि प्रकल्प मालक यांच्यावर मनुष्यवधाचा तसेच वन्यप्राणी कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, वनमंत्री गणेश नाईक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याकडे केली आहे। लॉयड्स मेटल व एनर्जी लिमिटेड सुरजागड लोह खनिज खाण भाग क्रमांक 197, 198, 199, 227 व 228 सुरजागड तहसील एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे प्रकल्प सुरू झाल्यापासून खाणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्याकरिता स्फोट करीत असल्यामुळे हवेमध्ये घातक लोहाचे सूक्ष्म कण पसरत आहेत। ब्लास्टिंगमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे, ज्यामुळे येथील संपूर्ण परिसरात वन्य प्राणी, जलप्राणी, पाळीव प्राणी, पशुपक्षी व वन्य वनस्पती नष्ट होत आहे। लोह खनिज खाणीमधून निघणारे घातक रासायनिक द्रव्य नाल्यांद्वारे जंगलातून पामुल गौतम या नदीमध्ये सोडत असल्यामुळे जलप्रदूषण, जलजन्य प्राणी व मानवी जीवाला धोका निर्माण होत आहे। तानाजी यादव, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांनी आर्थिक लाभ घेऊन प्रकल्पधारक यांची राखण करून त्यांना पर्यावरणाला धोका निर्माण करण्याची मुभा दिलेली आहे, म्हणून प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे बेले यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे। तानाजी यादव यांनी प्रकल्प मालकाकडून आर्थिक लाभ घेऊन पर्यावरण विषयी पाहणी करण्याकरिता जात असल्यामुळे प्रादेशिक अधिकारी यादव यांनी शासकीय पदाचा दुरुपयोग केल्याचे बेले म्हणाले। तसेच यासाठी प्रकल्प मालकही तितकेच दोषी असल्याचे म्हणत प्रकल्प मालक पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे ते म्हणाले। इतकेच नाही तर या खाणीमुळे होणारे जल वायू प्रदूषण, मानवी जीवाला धोका निर्माण करणारे लोहकण यासाठी कोणतीही योग्य ती उपाययोजना देखील केलेली नसल्याचा आरोप बेले यांनी केला आहे। त्यामुळे प्रादेशिक अधिकारी व प्रकल्प मालक यांच्यावर मनुष्यवधाचा व वन्य प्राणी कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राजेश बेले यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री आणि राज्याच्या संबंधित मंत्र्यांकडे केली आहे। आता सुरजागड प्रकल्प मालक आणि संबंधित मंत्री या बाबीची दखल घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। ब्युरो रिपोर्ट, गडचिरोली।